शनिवारी अमरावती शहरामध्ये जो हिंसाचार झाला होता त्या अनुषंगाने अमरावती शहरामध्ये कलम 144 लावून संचारबंदी जाहीर करण्यात आली होती। या संचारबंदीच्या काळामध्ये सर्व दुकानं सर्व परिसर जो आहे तो बंद करण्यात आला होता। तसेच त्याचबरोबर नागरिकांना सामान्य नागरिक रस्त्यावर फिरण्यास बंदी करण्यात आली होती। विशेषतः सलग 3 दिवसानंतर जे आहेत आज पोलीस विभागाच्या आदेशाने आज 2 तासासाठी जे आहेत मुभा देण्यात आलेली आहे आणि नागरिकांना ज्या जीवनावश्यक वस्तू असतील त्याच्या खरेदीसाठी 2 तासाची शिथिलता देण्यात आलेली आहे। आपण सध्या राजकमल चौकामध्ये आहोत आणि राजकमल चौकामधले जे दृश्य बघू शकता या ठिकाणी की नागरिक जे आहेत खरेदीसाठी दुकानात येत आहेत। या राजकमल चौक परिसरामधील मेडिकल असतील, दूध डेऱ्या असतील, त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू किराणा असतील, या सर्व याच्याकडे जे आहेत नागरिक आपल्याला पुन्हा एकदा खरेदीसाठी येताना दिसून येत आहे। मात्र ही सुविधा जी आहे ही सुविधा आजच्या दिवसापुरतीच म्हणजे 1-2 तासापुरतीच मर्यादित करण्यात आलेली आहे। यानंतर आधीचे जे संचारबंदीचे नियम होते ते पुन्हा लागू होणार आहेत उद्यापासून। परंतु विशेष म्हणजे या सगळ्या काळामध्ये जे आहेत कुठल्याही अफवा सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरू नये त्यासाठी जे आहेत पोलीस विभागाने जे आहे ते सर्वांचं इंटरनेट बंद करण्यात आलं होतं आणि यामुळे जे आहेत खास करून इलेक्ट्रॉनिक मीडिया असतील, त्याच्यानंतर प्रिंट मीडिया असतील, हा सर्व मीडिया जो आहेत मोठ्या प्रमाणात हे झालेला आहेत। यांना खूप अडचणी आहेत, या मीडियांना आपल्या काम करताना अडचणी येऊन राहिलेल्या आहेत। पोलीस विभागाने आज 3 वाजेपर्यंत जे आहेत इंटरनेट बंद करण्याचे आदेश काढले होते। मात्र अद्यापपर्यंत 3 नंतर नेमकं इंटरनेट सुरू होणार आहे का की कधीपर्यंत होणार आहे या सर्व असा प्रश्न जो आहे सामान्य नागरिकांना पडलेला आहे। एकंदरीत सर्व सुविधा बंद असल्यामुळं अफवा पसरवण्याला प्रतिबंध निर्माण झालेला आहे। मात्र दुसरीकडे जर आपण बघितलं तर अनेक कामं जे आहेत प्रलंबित झालेले आहेत। विशेषतः आज अनेक नागरिक जे आहेत बँकामध्ये आपले काम करण्यासाठी या ठिकाणी आले होते। मात्र शहरातील ज्या बँका आहेत त्यासुद्धा यावेळेस बंद दिसून आलेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांनीसुद्धा आपले कामं जे आहेत आर्थिक कामं करण्यासाठी जे बँकेत आले होते त्यांना अडचणी निर्माण झाल्या असल्याच्या काही प्रतिक्रियासुद्धा नागरिकांनी दिल्या आहेत। मी स्टेट बँक ऑफ इंडियामधून होम लोन घेतलेलं आहे आणि माझं दर 18 तारखेला इन्स्टॉलमेंट असते। त्याच्यामुळं मला आज कोणत्याही परिस्थितीत माझा चेक या ठिकाणी जमा करायचा होता, जेणेकरून मला महिन्याकाठी जो भूदंडापासून जे बचाव करायचा आहे तो आज जमा झाला असता तरच होईल। अन्यथा माझ्यावर विनाकारण आजच्या या बंदमुळं संचारबंदीमुळं माझ्यावर तो अकारणच भूदंड पडेल असं मला वाटतं। अपेक्षा काय शासनाकडून? म्हणजे अपेक्षा हीच आहे की शासकीय आणि निमशासकीय कार्यालय सुरू असायला पाहिजे अशा स्थितीमध्ये। आणि मुळात म्हणजे आज अमरावती जिल्हाधिकारी, अमरावती CP आणि पालकमंत्र्यांनीसुद्धा 2 ते 4च्या दरम्यान शिथिलता दिली आहे असं माहीत पडल्यामुळं मी नेमकं या वेळेवर इथे पोचलो। पण इथे स्टेट बँकची जी मेन ब्रँच आहे ही बंद असल्यामुळे माझा भ्रमनिरास झालेला आहे आणि अकारणच मला भूदंड पडेल असं मला वाटतं। तसेच जी बस सेवा बंद असल्यामुळे जे नागरिक जे आहेत हे सुद्धा मोठ्या प्रमाणात गर्दी करताना जास्त दिसत नाही आहेत। परंतु सलग 3 दिवसांपासून जी संचारबंदी अमरावती शहरामध्ये लागू करण्यात आली होती त्याच्यामधून 2 तासाची शिथिलता जी दिली असल्यामुळे अमरावती शहरातील राजकमल चौक म्हणा किंवा इतर सर्व ठिकाणी जे आहेत नागरिकांची जे गर्दी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। नागरिक जे आहेत जीवनावश्यक वस्तू असतील, ब्रेड असतील, दूध असतील, अंडे असतील आणि इतर ह्या गोष्टी असतील, या गोष्टी खरेदी करण्यासाठी जे आहेत आता आहेत। तरीसुद्धा या प्रकारामध्ये 2 तासाची शिथिलता जी दिली आहे यामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये। तसेच या सर्वाची दखल घेण्यासाठी जे आहे चौकामध्ये पोलीस बंदसुद्धा त्याच पद्धतीनं ठेवण्यात आलेला आहे। मात्र 2 तासानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी जे आहेत कलम 144ची अंमलबजावणी सुरू होणार आहेत। एकंदरीत इंटरनेट बंद असल्यामुळे मोठ्या अडचणी निर्माण होऊन राहिल्या आहेत। या अडचणी केव्हा क्लिअर होणार आहेत, केव्हा संपणार आहेत किंवा इंटरनेट केव्हा सुरू होणार आहे असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडलेला आहे। कॅमेरामॅन राहुलसह अनिकेत ठाकरे, विदर्भ न्यूज, अमरावती।